शिवजयंती आहे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा त्या ठिकाणी दाखवली जाते. सकाळच्या सत्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं, पुष्पहार अर्पण केला. शिवजयंती उत्सव साजरा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे आणि अक्षय मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. टीम लामच कडून अनिल शिंदे जे प्रमुख बॉलर आहे ते मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये अनिल शिंदे टू क्षितिज मोरेसाठी हा पहिला बॉल. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, खोलात टाकलेला बॉल, यॉर्क पद्धतीचा बॉल, त्याच्याशी साजेसं उत्तर नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थाने आता ओमसाई MTC लाईव्ह बरोबर प्रेक्षक अनेक त्या ठिकाणी जोडले जातील. क्षितिज मोरे पहिला बॉल डॉट आलाय. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट बॅटनी खेळलाय. अगदी लेदर बॉल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. क्षितिज मोरेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ओमसाई लाईव्ह च्या माध्यमातून. स्ट्रेट बॅटनी खेळला. बॉटम हँडचा चांगला वापर करण्यात आला. त्या ठिकाणी चौकार आलाय. 2 बॉल 4 धावा स्कोरबोर्डती लागतायत. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय. क्षितिज मोरे यांना फसवलंय. एक स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले, त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न केला. स्टिकर एंडला बॉल लागला. अगदी मायूस होऊन जड पावलांनी क्षितिज मोरे मैदानाच्या बाहेर चाललाय. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल्स केले, स्टिकर एंडला बॉल लागला. हा बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये बराच काळ स्थिर राहिला. त्यानंतर एक चांगला झेल. मधुकरनी कॅच पकडलाय. हा कॅच नाही, ही मॅच असेल सांगता येणार नाहीये, परंतु टीम वारसोली देवकडे बॅटिंग लाईनअप कडक आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाहुबली जितेंद्र मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळायला सुरुवात याच मैदानापासून जितूनी केली आणि त्यानंतर आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवलाय त्यांनी संपूर्ण KSK प्रतिष्ठानमध्ये. पहिला बॉल खेळतील जितेंद्र मोरे. खोलात टाकलेला बॉल, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे कोणतीही रन मिळणार नाहीये. काय बॉलिंग केली जाते यार. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी गतवर्षी झालेली स्पर्धा, बेस्ट बॉलरचा किताब याच खेळाडूंनी पटकवला. नाव आहे अनिल शिंदे. KSK प्रीमियर लीग मध्ये चांगली बोली लागली. याही वर्षी KSK प्रीमियर लीग मध्ये चांगलं प्रदर्शन अनिल शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली. क्षितिज मोरे आरजू 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. वाह, वॉट अ स्ट्रोक यार. बिंगरी स्ट्रोक. बॉलला येऊ दिलं ऑन साइडला. अगदी बॅट ज्या पद्धतीने फिरवली, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. हा हवाई सफर, हवाई हल्ला जितेंद्र मोरे याच्या बॅटमधून आलाय. षटकार. वॉट अ स्ट्रोक यार. बिंगरी स्ट्रोक. काय ज्या पद्धतीने तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहिला ना, काही सेकंदांमध्ये बॅट स्विंग पाहायला मिळाले. क्वालिटी स्ट्रोक. हा फटका अप्रतिम आहे. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना बॅटर पाहायला मिळाले. ऑट अ बॅटिंग यार, सुपर बॅटिंग. पहा त्या अगोदर षटकाराला, तदनंतर पॉइंटच्या डोक्यावरून हा अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं अप्रतिम स्ट्रोक खेळला होता. 2 धावा देऊन गेला. एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 12. पुन्हा एकदा हा स्ट्रोक दाखवला जातोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. कारण स्ट्रोक मध्ये नजाकत होती, ताकद होती, टेम्परामेंट होतं. जितेंद्र मोरे याच्यावरती फोकस केलाय आता ओमसाई MTCने. त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव टिपण्याचं काम केलं जात आहे. हे ओमसाई MTCचं लाईव्हचं खासियत आहे. जितेंद्र मोरे, शिवरामजी वैती सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या, त्यांनाही तो स्ट्रोक आवडला. आता मात्र अक्षय मोरे यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे.
बॉलिंग मार्क होती सुजीत कदम. आपण पाहिलं क्षितिज मोरेची विकेट आल्यानंतर एक भेदक गोलंदाजी आणि त्याला मात्र ज्या पद्धतीने त्या भेदक गोलंदाजीवर षटकार आला, 2 धावा आल्या, 12 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजीत कदम बॉलिंग मार्कवरती. अक्षय मोरे पहिला बॉल फेस करतील. 3 षटकांची लढत आहे. सामना तुम्ही पाहताय टीम मोरिया 11 वारसुळी देव त्यांच्या विरोधामध्ये टीम लामज. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईड बॉल आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अशा प्रकारची बॉलिंग तुम्हाला करता येणार नाहीये. थोडंसं अडथळा आलाय बॉलरला. खऱ्या अर्थाने आजचा दिवस सुवर्ण दिवस म्हणून ओळखला जातो, कारण आज आपल्या राजाचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस शिवजयंती उत्सव संपूर्ण आपण जर पाहिलं तर जगभरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आणि शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा जन्म आपण जर पाहिला तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला, परंतु त्यांचा देहांत त्यांचं निधन आपण जर पाहिलं तर रायगड किल्ल्यावरती झाला. आणि शिवनेरीचा शिव आणि रायगडचा राय हा 2 शब्द मिळून जर आपण पाहिलं तर शिवराय हा शब्द तयार झालाय. काय फटका खेळला, पदलालित्याचा प्रॉपर वापर, टायमिंग खूप चांगलं होतं. फ्लिक केलं, बॉलला जाऊ दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय मोरीची नजाकत भरा स्ट्रोक, बॉल सीमा पार, चौकार. आदरणीय आमचे शंकरदादा कदम जे पैलवान आहेत, जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील माजी पैलवान, यांचं आम्ही स्वागत करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता मात्र आणखी एक स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील, परंतु हा झेल ड्रॉप केलाय. खराब क्रिकेट. नॉट आउट पंचांकडे इशारा अपील केली होती चांगली, परंतु नॉट आउट दिलंय. 2 धावा आल्या, 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. कॅल्क्युलेशन चांगलं आहे आणि आज मात्र अक्षय मोरीची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. शिवजयंती उत्सव आहे, त्यानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा वेंगळे गावचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आहे. पुढील 2 टीमना आम्ही विनंती करतो, आपण लगेच टॉससाठी या. टीम वाकी आणि टीम गोगवे 11. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. पुढचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चालला एक सिंगल साठी. एकेरी धावाने हा धावफलक पुढे चाललाय. 20 वरती 1 ही स्थिती आहे टीम मोरिया 11 वारसुळी देवची. क्षितिज मोरेला लवकर बाद केलं. 20 धावा स्कोरबोर्डती लागतात. 20 रन्स. ओ स्लोअर पद्धतीचा बॉल डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येतोय. पंच सांगतायत वाईट बॉल आहे. शिवरामजी वैती सर आहेत आणि एका बाजूला नरेश मामा जे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र आहेत कोपरीचे, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये अप्रतिम पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढचा बॉल अक्षय मोरे यांच्यासाठी. बॅकफुटला गेले. कट शॉट, प्रॉपर स्क्वेअर ड्राईव्ह आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अक्षय मोरेच्या बॅटमधून स्क्वेअर कटचा फटका. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. फुटला गेले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पहा. सुजित कदम यांचा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. बॅकफुटला गेल्यानंतर वेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर बॅट्सविंग चांगली राहिली. चौकार आलाय. हा बॉल चांगला आहे. हा वाईड यॉर्कर या बॉलला म्हटलं जातं. अक्षय मोरे पाहत आणि पाहतच राहिले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक चांगला बॉल हाताळलाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत अक्षय मोरेने केले. पुढचा बॉल. हो, हा फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. झेल ड्रॉप केला जातोय. आणि आपण जर पाहिलं ना, अशा प्रकारचे सोपे कॅचेस तुम्ही जर त्या ठिकाणी ड्रॉप करताना, मी म्हणेन याचं कारण आहे लेट नाईट मोबाईल चॅटिंग. रात्री 12, 12:30, 1, 2 वाजेपर्यंत तुम्ही मोबाईलवरती चॅटिंग करत राहिला ना, तर अशा प्रकारचे जेल रोशन सुटत असतात आणि तुम्ही जेल परत दाखवा अशी मी विनंती करेन. रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहू शकता. एक
सोपा साधा झेल होता. अक्षय मोरेने हा फटका खेळला होता हवेमध्ये. बॉल हवेमध्ये स्टँड राहिला, बराच काळ हवेमध्ये होता. सोप्या पद्धतीने झेल घेऊ शकले असते, परंतु पहा सोपा झेल. हे सगळ्या गोष्टी आहे ना मोबाईलमुळे होतात आणि मोबाईलवरती तुम्ही रात्रभर चॅटिंग करत बसला ना तर तुमचे दिवसा डोळे काम करणार नाही आहेत. 27-1 ही स्थिती आहे. टीम मोरिया 11 वारसोळी देवची 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. जितेंद्र मोरे बॅटिंग करतोय. 3 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अक्षय मोरेने चांगली बॅटिंग केले. 6 बॉल 13 धावांवरती अक्षय मोरे खेळतोय. बॉलिंग मार्कवरती गणेश आलेत लामच टीम कडून. आता मात्र मजा येईल यार, कारण जितेंद्र मोरे ज्यांचं नाव टोपण नाव आहे बाहुबली, स्ट्राईक एंडला पोहोचलेत. रेकॉर्ड आहेत बरेच जितेंद्र मोरे यांच्या नावावरती. ओहो, फुल टॉस बॉल. इथे पाहिला पण तर एक सोपा बॉल होता, परंतु त्याच्यावरती कुठेतरी लक्ष नव्हतं. 22 स्वरूपामध्ये एक मिळेल. फुल टॉस बॉल. स्वतःवरती नाराज आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात, कारण त्यांना माहीत होतं हा फुल टॉस बॉल कोणत्याही दिशेला खेळू शकले असते, चौकार षटकार येऊ शकला असता, परंतु डॉट बॉल आलाय. एक सिंगल आले 22 स्वरूपामध्ये. या बॉलनी बॅट्समनला तर हुलकावणी दिली, परंतु यष्टी रक्षकालाही हुलकावणी दिली. 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. 28 रन्स. 5 बॉल आणखी बाकी आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेर जाणारा बॉल, पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईट बॉल आहे. फुटवर्क चांगलं आहे, बॉल पर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे जितेंद्र मोरेंची. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहा, मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल, तुम्ही गावी गेल्यानंतर बऱ्याचदा आपला फोन नॉट रिचेबल असतो, त्यावेळेला आपण अगदी अस्तव्यस्त होत असतो. क्रिकेटमध्येही तसंच आहे. फुटवर्क तुमचं चालणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. याला पाठवलंय जिथे पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा हे जे टँक वरती लिहिले तिथे पाठवलंय, आणि खूप चांगला मेसेज आहे. मी नेहमी कॉमेंट्री बॉक्स मधून सांगत असतो की कोपरीचं जी टँक आहे त्या टँक वरती जो मेसेज दिलाय तो मेसेज खूप इम्पॉर्टंट आहे. हा शिवजयंती आहे आणि शिवजयंती निमित्त हा मेसेज जरी आपण आपल्या आचरणामध्ये अक्षय आणला, पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा, ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून हा जो मेसेज आहे तो स्क्रीनवरती दाखवला जातोय. रोशन म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण टीमचं मी कौतुक करेन. रोशन फराट, आमचे अक्षय म्हात्रे, सागर म्हात्रे यांचंही कौतुक करेन. त्यांची सागर फराट यांचं कौतुक करावं लागेल. ओम साई MTC लाईव्ह ही वाहिनी त्यांची आहे आणि अप्रतिम काम करत आहे. आणि ज्यांचं शुभ आगमन होत आहे, अर्थातच व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतो, सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. निलेश मर्डेकर सर, सध्याच्या घडीला अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या आवाजातून आपण ऐकत असतो, मग तुम्ही गावी असा, खेडेपाड्यात असा, सातारा जिल्ह्यात असा किंवा नवी मुंबईत असा, एक आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून ऐकायला मिळतो सातत्यपूर्व. ते नाव आहे निलेश मर्डेकर आणि त्यांचं स्वागत करूया. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाले. दुसरीचा प्रयत्न. आता इथे मात्र स्वतः अक्षय मोरेनी विकेट सोडले. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. जितेंद्र मोरे बॅटिंग करतायत 5 चेंडू 9 वरती. अक्षय मोरे मात्र इथे आउट होत आहेत रनआउट स्वरूपामध्ये. तुम्ही पाहताय त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र ओम साई MTC दाखवत आहे. 6 चेंडू 13 धावा. पहा संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ओम साई MTC लाईव्ह ज्या ज्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतायत त्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने ओम साई MTCचं कौतुक करावं लागेल. आणि ज्या ज्या वेळेस ओम साई MTC लाईव्ह आमच्याबरोबर जोडले त्या वेळेस काम करायला मजा आले. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल, म्हणजेच विकेटच्या बाहेरून बॉल टाकलाय. नरेश मामा, त्यांचंही मी कौतुक करेन. स्थानिक पंच आहेत आणि खऱ्या अर्थाने काही वर्ष ते पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना पाहतोय आणि 40+ मास्टर खेळाडू आहेत. क्रिकेटही चांगलं खेळतात. पुढचा बॉल जितेंद्र मोरे यांच्यासाठी. हा फटका जबरदस्त आहे. टायमिंग प्रॉपर आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. व्हॉट अ स्ट्रोक. जितेंद्र मोरे बाहुबली षटकार ठोकलाय. 6 धावा.
रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. शॉर्ट बॉल होता, त्याला त्याच्यावरती आक्रमण केले, ऑन साईडला आपली ताकद दाखवले, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. रिप्ले टेलिकास्ट. क्या बात आहे, सुपर्ब यार, सुपर्ब. ओमसाई एमटीसी पहा, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. आपणच मारलेला स्ट्रोक आणि आपणच मारलेला स्ट्रोक पाहत राहिले. त्या बॅट्समनचं नाव आहे जितेंद्र मोरे. पुढचा बॉल. ओहो, आणखी एक मारण्याचा प्रयत्न, बॉल हातातून सटकला, एक सोपा झेल होता. या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये करता येणार नाहीये. बॅटची कडा होत आहे, पाठीमागे यष्टीरक्षकाने पुन्हा चूक केली. मगाशीच मी सांगितलं, मोबाईलवरती तुमची नेक्स्ट डेला मॅच असेल तर लेट नाईट जास्त चॅटिंग करत बसू नका. मोबाईलने डोळे खराब होतात. आणखी एक जेल सुटलाय, एकंदरीत 3 जेल या पहिल्या इनिंगमध्ये सुटलेत. खराब क्रिकेट मी म्हणेन टीम लामस कडून. पुढचा बॉल. हा फटका अलगत खेळलाय, समोर खेळलाय, स्टँड झालाय बॉल. स्ट्रोक जबरदस्त आहे, परंतु स्ट्रोक सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेंद्र मोरे यांचा एक गगनाला चुंबन घेणारा षटकार. धावा मिळतील 6. सिक्सर. काय फटका खेळला यार, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॅट्सविंग तुम्ही पहा, अप्रतिम बॅट्सविंग आहे, मनगटातली ताकद आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. धावा आल्यात 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 45 रन्स. लेग साइडला वॉटर स्ट्रोक यार, लांब 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 आणि लांबच पाठवलाय. नाव आहे जितेंद्र मोरे, गाव आहे वारसोळीदेव, तालुका आहे महाबळेश्वर, जिल्हा आहे सातारा. बाहुबलीची बाहुबली बॅटिंग जितेंद्र मोरे यांना स्क्रीनवरती पाठवताय, पाहताय तुम्ही. वॉट बॅटिंग. 11 चेंडू 28 धावा. जितेंद्र मोरे, टाळ्या होणं गरजेचं आहे मित्रांनो. जितेंद्र मोरे, क्वालिटी बॅटिंग. 11 चेंडू 28 धावा, वादळी खेळी, कार्यक्रम केला यार समोरच्या टीमचा. आणि अक्षय कदम आम्हाला सांगतायत या ठिकाणी की आपण जर पाहिलं लांबच टीमनी फोकस केला असेल क्षितिज मोरेवरती. म्हणजे आता सध्याच्या घडीला 12वीच्या एक्झाम सुरू झाल्यात आणि 10वीच्या एक्झाम उद्यापासून सुरू होत आहेत. म्हणजे अभ्यास केला क्षितिज मोरेचा आणि पेपर आला जितेंद्र मोरे, या गोष्टी सुद्धा होत असतात. म्हणजे जे 12वी आणि 10वीला जे स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनाही मी सांगेन की तुम्ही ऑल पुस्तकाचा अभ्यास करा. काही प्रश्नांचा अभ्यास करू नका, कारण त्या ठिकाणी कोणतेही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये येऊ शकतात. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या इनिंग मध्ये धावा स्कोरबोर्डती लागल्या 51 धावा, 52 धावांचं टार्गेट. नेक्स्ट टॉस आपण करूया टीम गोगवे 11 आणि वाकी. धन्यवाद. आपण यानंतर टॉस करत आहोत. गोगवे 11 विपक्ष वाकी असा होणारा अ गटातून हा शेवटचा सामना आहे आणि त्या सामन्याचा टॉस आपण करत आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण या, आपण रिपोर्टिंग करा, आपण टॉस करत आहोत. यानंतरची मॅच आहे गोगवे 11 विपक्ष वाकी अशी होणारी लढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 हे आयोजन आहे. वेगळे गावाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ती स्पर्धा आपल्या भेटी आलेली आहे. आजची एक दिवसीय क्रीडा स्पर्धा राजे श्री शिवछत्रपती चषक 2025. आपण टॉस करूया. आपण टॉस करत आहोत आणि दोन्ही संघनायकांना विनंती, आपण या आणि टॉस करण्यापूर्वी आपण दोन्ही संघांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रदान करत आहोत शिवचरित्र. आपण प्रदान करणार आहोत. एक चांगली संकल्पना क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रथमतः त्यांना शिवचरित्र प्रदान करणार आहोत. पुरुषोत्तम खेडेकर यांची लिखित हे शिवचरित्र आहे, ते आपण या दोन्ही संघनायकांना प्रदान करत आहोत.
आणि यानंतर आपण इकडेही प्रदान करत आहोत गोगवे 11ला आणि वाकी 11ला आपण या गोष्टी प्रदान करत आहोत. आपण टॉस करणार आहोत. वाकी नाणेफेकीचा कौल देणं आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल बट अ टेल. सचिन टॉस जिंकताय. टॉस किती महत्वाचा होता? या ग्राउंड टॉस खूप इम्पॉर्टंट आहे आणि टॉस जिंकलो म्हणजे आम्ही आता पहिले क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, परंतु कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल या मैदानावरती? 3 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी आम्ही त्यांना 30च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा एक दिवसीय आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण गोष्ट केलेली आहे की शिवचरित्र प्रत्येक संघनायकाला आणि प्रत्येक संघाला दिले जात आहे. याबद्दल आपल्या भावना कशा आहेत? KSK मध्ये प्रथमच देत आहे. खूप अभिमान आहे KSK साठी आणि धन्यवाद करतो वेंगळे संघा तर्फे. दीपक दादा असतील, संपूर्ण टीम असतील, चांगलं नियोजन केलं आहे. ग्राउंड पण खूप सुंदर आहे, खूप मजा येईल खेळायला. बाकी तुमच्याकडे येईन, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? नाही, आम्ही बॅटिंगच घेतली असती. 40चा आम्ही टार्गेट करू. म्हणजे टॉसमध्ये दोन्ही संघनायकांच्या मनासारखं घडलेलं आहे. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? शिवचरित्र एक नाविन्यपूर्ण संकल्पना. आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण थाटामाटामध्ये संपन्न करत आहोत आणि त्याच वेळेस मात्र या स्पर्धेचं आयोजन. धन्यवाद दीपक दादा, तुम्ही समोर कॅप्टनना हे दिलं त्याच्याबद्दल आणि टुर्नामेंट चांगलीच आहे. ऑल द बेस्ट. अधिकचा वेळ घेणाऱ्या दोन्ही संघनायकांना मॅचसाठी शुभेच्छा. मान्यवरांचा आभार आणि यानंतर मान्यवरांना विनंती करूया की आपण असं व्हा. सामना सुरू होत आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि ऐकूया सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच. आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल होते. पहिल्या बॉल वरती विकेट आले. थँक्यू सो मच. टॉसमध्ये आपण पाहिलं निलेश मडेकर सर यांचा आवाज आपण ऐकला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांचा आवाज आपण येणाऱ्या मॅचमध्ये आपण ऐकणार आहोत. नवीन बॅटर सुजित आलाय मैदानाच्या आतमध्ये. 52 धावांचं टार्गेट आहे. जिथे बॅटिंग करताना लामोस टीमला पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय. पुढचा बॉल ओहो ऑन द राईज, फटका समोर खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा बॉल आला आणि या बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. पहिलाच बॉल खेळत असताना बॅटिंग करताना सुजितच्या बॅटमधून आलेला स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम चौकार. सुजित कदम काय फटका खेळला पहिल्या बॉलवरती. फुटवर्क खूप चांगलं होतं या बॉलवरती. समोर स्ट्रेट खेळला, जिथे सेफ झोन आहे त्या सेफ झोन मध्ये खेळलेला हा समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक. 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत, प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. क्षितिज मोरे चांगली फिल्डिंग मी म्हणेन. बाउंड्री लगत अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. माफी असावी, सोपान मोरे होते त्या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन होत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांचं आगमन होत आहे अर्थातच ॲडव्होकेट सौभाग्यवती भारतीताई पाटील मॅडम यांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. कोपरखेडणे विभागातील लोकप्रिय माजी नगरसेविका आहेत आणि त्यांचं शुभागमन होत आहे. आणि त्याचबरोबर माथाडी कामगारांचे नेते, कोपरखेडणे विभागातील एक नामवंत लोकप्रिय समाजसेवक आदरणीय रविकांत पाटील साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आपण पाहुण्यांचं करूया मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थाने कोपरखेडणे विभाग म्हटलं की ज्यांचा नामोल्लेख नेहमी सातत्यपूर्व होत असतो अर्थातच ॲडव्होकेट सौभाग्यवती भारतीताई पाटील मॅडम यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून आज शिवजयंती आहे. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन केलं जात आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्या पद्धतीने आपण पाहतोय आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके माथाडी कामगारांचे नेते
आदरणीय रविकांत पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम राजांचं दर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आजचा दिवस खास आहे, सुवर्ण दिवस म्हणून या दिवसाकडे ओळखलं पाहिलं जातं. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगभरात, जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आजचा हा दिवस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने साजरी केला जातो. शिवजयंती आहे आणि त्या निमित्ताने ही क्रिकेट स्पर्धा खास आहे. प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी यांचं शुभागमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. ॲडव्होकेट सौभाग्यवती भारतीताई पाटील मॅडम आणि त्यांच्याबरोबर आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके रविकांत पाटील साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी विनंती करतो पाटील साहेब आणि पाटील मॅडम यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती असनस्त व्हा, क्रिकेटची मजा घ्या. आणि शिवजयंती खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर क्रिकेटमय वातावरणामध्ये सुद्धा साजरी केली जाऊ शकते, हे KSK प्रतिष्ठानने दाखवून दिलं आहे. सातत्यपूर्व आपण पाहिलं की क्रिकेटच्या माध्यमातून आपण शिवजयंती या ठिकाणी साजरी केली जाते. संपूर्ण मैदान तुम्ही पाहिलं ना तर संपूर्ण मैदानाच्या आजूबाजूला भगवं वातावरण आहे. जो बाउंड्री लाईनला जो भगवा पट्टा तुम्ही पाहताय, तुम्ही झेंडे पाहताय, सगळे सर्व झेंडे आपल्या जाणता राजा शिवछत्रपतींचे झेंडे त्या ठिकाणी भगवे झेंडे फडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण वातावरण शिवमय आहे. आणि त्याच दरम्यान ॲडव्होकेट सौभाग्यवती भारतीताई पाटील मॅडम यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्याचबरोबर माथाडी कामगार म्हटलं की सातारा जिल्ह्यातील अनेक नागरिक माथाडी कामगार म्हणून नवी मुंबईमध्ये स्थित आहेत. माथाडी कामगारांचे नेते आदरणीय आमचे रविकांत पाटील साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा मित्रपरिवार, त्यांचंही मुख्य व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतो. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, TV स्क्रीनवरती अगदी आदरणीय आमचे रविकांत पाटील साहेब आणि ॲडव्होकेट भारतीताई पाटील मॅडम यांना तुम्ही पाहताय. त्या दरम्यान स्वागत केलंय. वा, काय फटका खेळलाय. आले मैदानाच्या आतमध्ये आणि ऑन साईडला आमच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलंय सिक्सरनी. वा बाई वा, षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॉलला येऊ दिलं, ऑन साईडला बॅट स्विंग अप्रतिम राहिली. काय अप्रतिम फटका खेचला होता. 6 धावांसाठी सिक्सर. 10 बॉल 33 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, नकल बॉल होता. या बॉलला यश मिळतंय कारण क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर बऱ्याचदा बॅट्समनला अडचणी येतात. ऑन साईडला फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेट खेळलाय, छोटा खेळाडू त्या ठिकाणी आहे. जय मोरे बॉलवरती जातील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 8 चेंडू 32 धावा. वारसोडी देव टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते, टीम लांबच खेळते. कोयना, सुळशी, कांदाटी म्हणजेच KSKचा लॉंग फॉर्म कोयना, सुळशी, कांदाटी. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय. फटका नेत्रदीपक आहे, अगदी प्रत्येकाच्या प्रेमात पडणारा हा फटका. डाऊन द ग्राउंड, आकाशाची उंची मोजणारा, बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका खेळला यार. आणि आमचे जे पाहुणे मुख्य व्यासपीठावरती आलेत त्यांना आनंद देणारा फटका आहे. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. 7 बॉल आणि 26 धावा. स्लोअर पद्धतीचा बॉल डाऊन द ग्राउंड, आणखी एक धमाका. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय. नाव आहे या पठ्ठ्याचं संकेत. व्हॉट अ बॅटिंग. स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेने रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही. हा बॉल ज्या पद्धतीने ओव्हरपिच बॉल होता, स्लोअर पद्धतीचा बॉल समोर खेळला डाऊन द ग्राउंड. काय फटका होता, नजाकत होती या फटक्यामध्ये. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा. इथून पुढे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा मुख्य TV स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी यांना दाखवलं जात आहे. ॲडव्होकेट सौभाग्यवती भारतीताई पाटील मॅडम यांना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके रविकांत पाटील साहेब यांना पाहताय. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी रविकांत पाटील साहेब येऊ शकले नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून खूप सारं सहकार्य आम्हाला झालं. ही आठवण करून आम्ही पाटील साहेबांना देतोय. परंतु आमच्या मॅडम त्या ठिकाणी दोन्ही कार्यक्रमांना होत्या. थँक्यू सो मच.
कारण सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भूमिपुत्र मैदानावरती पाहायला मिळाली, परंतु याही स्पर्धेला उंची प्राप्त होताना पाहायला मिळते. शिवजयंतीचं औचित्य साधलंय आणि वेंगळे गावच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 20 धावा. अभिजित कदम यांना संधी दिली. अभिजित रमेश कदम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सज्ज होतील, तर बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर संदीप आहेत स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 20 धावा. मॅचमध्ये मजा येईल. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना आता संदीप आणि संकेतची जोडी जमले. पार्टनरशिप खूप चांगली झाली. षटकारांची आतिषबाजी काही बॉल्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 20 धावा. थोडी घाई करा. क्षितिज मोरे यांना तुम्ही अगदी मिडलला पाहताय, त्या ठिकाणी काही ना काहीतरी कानमंत्र बॉलर्सला देत आहेत. पंचांशी काही डिस्कशन त्यांनी केलंय. 6 चेंडू 20 धावा. संकेत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, पण तो आता मात्र संदीप स्ट्राईक एंडला. ग्लोरियस स्पोर्ट्समध्ये KSK प्रीमियर लीगमध्ये त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत, परंतु इथे 6 बॉल आणि 20 धावांची गरज. पहिला बॉल आडव्या बॅटनी स्विंग केलाय, पाठवून दिलाय, डिपॉझिट केलाय स्टँड मध्ये. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. समीकरण बदललंय. समीकरण आता लांबच टीमच्या बाजूने जात आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. काय बॅट स्विंग आहे. पुलचा फटका सक्सेसफुल केला. पॉवरफुल स्ट्रोक होता. 6 धावांसाठी षटकार. मजा आली या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. फटका समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, एक सिंगल प्राप्त होते. 4 चेंडू 13 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत आले. सामन्यामध्ये उत्साह आहे. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कुठेही जाऊ नका. जे प्रेक्षक लाईव्ह आमच्याबरोबर ओमसाई MTCच्या माध्यमातून जोडलेत त्यांना सांगेन, ही सेमीफायनल फायनल नाहीये मित्रांनो, ही लीग मॅच आहे. आणि लीग मॅचमध्ये एवढी मजा असेल तर फायनल आणि सेमीफायनलला किती मजा असेल. त्यामुळे तुम्ही दिवसभर कुठेही जाऊ नका. घरी मस्तपैकी आज शिवजयंती आहे. शिवजयंती निमित्त सुट्टी आहे, त्या कारणाने तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या. पुढचा बॉल 4 चेंडू 13 धावा. ओ चांगला बॉल आहे. अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 चेंडू 13 धावा. क्षितिज मोरे पुन्हा पुढे आले. काही ना काही कानमंत्र अभिजित कदम यांना देत आहेत. युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे. आज अभिजित कदम वरती मोठी मदार दिले. सोपान मोरे सारखा अनुभवी खेळाडू असताना, अनुभवी बॉलर असताना अभिजित कदम यांना बॉलिंग देणं या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतंय का पाहणं गरजेचं. 3 चेंडू 13 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. 3-13. खोलात टाकलेला बॉल समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील किती हे पाहणं गरजेचं. पंचांचा अंतिम डिसिजन येतोय. 4 धावा. चौकार आहे. डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त होता. अगदी मनगटाचा प्रॉपर वापर केलाय. स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर केला. समोर खेळला. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आता मात्र या सामन्यामध्ये उत्कंठा शेगेला लागले. थोडंसं पहा, मैदानाच्या आतमध्ये चर्चा होते आणि चर्चेतूनच कोणताही विषय सुटतो हे खरं आहे. मग क्रिकेट असो किंवा जीवन असो. 4 आहेत. चौकार आहे, म्हणजे 2 चेंडू 9 धावांची गरज. थोडंसं गती घ्या सामन्याला. अक्षय मोरे, क्षितिज मोरे, आपल्याकडे वेळ कमी आहे. बरेचसे सामने आहेत. या मॅचला बराचसा कालावधी गेलाय. दोन्ही टॉप टीम आहेत. लांबच एका बाजूला वारसोळी देव. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. चौकार आला किंवा षटकार आला, मॅच जिवंत राहील. या बॉलवरती सगळ्या काही गोष्टी क्लिअर आणि कट आपल्याला समजतील. मजा आले या मॅचमध्ये. 2 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय संकेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा जबरदस्त आल्यात. हा बॉल हाफ ट्रॅकर त्याला खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील आणि मात्र झेल पकडतील. चांगला कॅच. गुड रनिंग कॅच म्हणावं लागेल. जजमेंट खूप चांगलं राहिलं. सोपान मोरे, ज्युनियर सोपान मोरे यांनी कॅच पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस.
पकडा कॅच, जिंका मॅच. संकेत 6 बॉल 22 धावा त्यांनी केल्या. स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहताय, परंतु मॅच इथे फसले. 1 चेंडू 9 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, पुलचा फटका, तितकीशी ताकद या फटक्यामध्ये होती, परंतु बॉलला एलिमिनेशन जास्त मिळू शकलं नाही, लांबी मिळू शकली नाही. गुड रनिंग कॅच आणि हा बॉल शेवटचा, परंतु वाईड आलाय. मॅच इथे संपायचं नाव घेत नाहीये. 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. हा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. अभिजित कदम बॉल खाली येतील, कॅच पकडतील. सामना संपला. मोरिया 11 वारसोली देव टीमने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच जितेंद्र मोरे, ज्यांच्या बॅटमधून 11 चेंडू 28 धाव्या आल्या. आणि जितेंद्र मोरे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करूया. जितेंद्र मोरे प्लीज या, आपल्याला विनंती आहे. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा यथोचित असा सन्मान आमच्या वेंगळे गावच्या माध्यमातून केला जाईल. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देणार आहोत. मी जितेंद्र मोरे यांना विनंती करतो, आपण सरळ मुख्य व्यासपीठावरती या. मी विनंती